नागपूर महानगरपालिकेनं अचानकपणे कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचं इन्स्पेक्शन जे आहे ते सुरू केलेलं आहे। पहिल्यांदाच अशा प्रकारचं इन्स्पेक्शन सुरू केलेलं आहे। काही तक्रारी होत्या की ज्या गाड्या वेंडरकडनं लावण्यात आलेल्या आहे कचरा गोळा करण्यासाठी तेवढ्या संख्येनं गाड्या आहेत की नाही याबाबत तक्रारी होत्या। त्यामुळे अशा प्रकारचं इन्स्पेक्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। सगळ्या गाड्या जवळपास 500 गाड्या आहे संपूर्ण नागपूर शहरातून कचरा संकलन करण्यासाठी वापरल्या जातात आणि ज्या ज्या मार्गावर त्या गाड्या जातात त्याचं व्यवस्थित कव्हरेज होतं की नाही यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारच्या या गाड्यांचं इन्स्पेक्शन जे आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल या स्वतः करतायत। मॅडम आपल्यासोबत आहे। मॅडम अचानक हे इन्स्पेक्शन कशासाठी, काय कारण? ॲक्च्युली आपण दोन्ही एजन्सीज आहे, आपल्याकडे 2 एजन्सीज आहे जे घरोघरी कचरा संकलनचं काम करत आहेत। आपण त्यांना सूचना केली होती की तुमची सर्व गाड्या जे आहे ते सुस्थितीत असावी, त्यामध्ये पार्टिशन्स असावी आणि जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या गाईडलाईन्स आहे त्याच्या अनुसार असावी, याची दुरुस्तीची एक मोहीम आपण घेतली होती। सोबतच याच्या मागचा उद्देश हे आहे की आपल्या अग्रीमेंटप्रमाणे जी गाड्या आपल्याकडल्या असायला पाहिजे, जसे की आपली जे रस्त्यावरची आपण सफाई करतो त्याच्यासाठी वेगळी गाडी प्रत्येक प्रभागामध्ये असायला पाहिजे, तर तिच्यावर लेबलिंग करण्याचा सुद्धा आपण सूचना केली होती। तर ती व्हेरीफाय करण्यासाठी आज आपण सर्वांना इथे बोलवलेलं होतं। जवळपास एक 500-550 गाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची, कचरा घरोघरी कलेक्शनसाठी, मग कमर्शियल एरिया कलेक्शनसाठी, हॉटेल वेस्ट कलेक्शनसाठी, स्वीपिंग वेस्ट कलेक्शनसाठी। तर ते सर्व गाड्यांच्या एकदाच आम्हाला सगळं बघायचं होतं आणि आपण एक मागच्या 6 महिन्यांपासून एक कंट्रोल रूम एस्टॅब्लिश केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दिसते की रूट्स जे आहे गाड्यांचे डिफाईन केलेले आहे, ते रूट्सवर किती गाड्या आणि किती टक्के कव्हरेज आहे याचा आपण दररोज आढावा घेत असतो। तर त्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व आज नियोजन केलेलं होतं। जे इन्स्पेक्शन करतं यात काही आढळलं? याच्यामध्ये आपण जे सूचना दिली होती ते बऱ्यापैकी एजन्सीजमार्फत झालेली आहे। जसं उदाहरण हे सगळं आम्हाला जे नागरिकांकडून फीडबॅक आलेली आहे त्याच्याबाबतच आपण उपाययोजना केलेली आहे। फॉर एक्झाम्पल जे ऑडिओ सिस्टम आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की ते चालतच नाही, गाडी येते पण आम्हाला कळत नाही, तर ती सगळं आम्ही इन्स्पेक्शन केलं आज। आत्ता पण एक 20% गाड्या आहे ज्यामध्ये पब्लिक ऑडिओ सिस्टम आत्तापर्यंत लावलेला नाही आहे, तर त्याबाबतसुद्धा एक आठवड्यामध्ये कंप्लायन्स करण्याची आपण सूचना दिलेली आहे। काही गाड्यांमध्ये रिफर्बिशमेंटची आणखी पण गरज आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण सूचना केलेली आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी कचरा संकलन करणाऱ्या या गाड्या आहेत, जवळपास 500-550 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे। अचानकपणे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडनं त्या गाड्यांचं इन्स्पेक्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनाउन्समेंट सिस्टम आहे, ज्या परिसरामध्ये गाड्या गेल्या तिथे ती गाडी आली याची माहिती मिळावी लोकांना, त्यासाठी अनाउन्समेंटसाठी छोटा स्पीकर लागलेला आहे। 20% गाड्यांवर तो अद्यापही स्पीकर नाही अशी माहिती मॅडमने दिलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गाड्यांवर आता जे नियमबाह्य चालवतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि नागपुरातलं एकूणच कचरा संकलन सुरळीत व्हावं म्हणून अशा प्रकारचं इन्स्पेक्शन जे आहे ते नागपूर महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।